नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986ची जी काही वैशिष्ट्ये आहेत किंवा त्यालाच शिफारशी असंही म्हटलं जातं, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986ची वैशिष्ट्ये किंवा शिफारशी नेमक्या कोणत्या आहेत याविषयीचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण 1952-53 रोजी नेमलेलं माध्यमिक शिक्षण आयोग असेल किंवा त्यानंतर 1964-66 साली नेमलेला कोठारी आयोग असेल, या दोन आयोगांच्या ज्या काही शिफारशी आहेत त्या शिफारशींचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यापैकी मग आपण ह्या 1986ची नेमकी पार्श्वभूमी काय आहे किंवा ह्याची स्थापना कशी झाली ही पार्श्वभूमी जर बघितली तर आपल्याला असं दिसून येईल की कोठारी आयोग जो स्थापन झाला होता 1964-66 साली, त्या कोठारी आयोगानं काय सुचवलं होतं की भारताच्या शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये जर सुधारणा घडवायची असेल आणि राष्ट्रविकासामधील शिक्षणाची भूमिका जर अधिक सक्षमपणे पार पाडायची असेल तर भारताचं स्वतःचं एक शैक्षणिक धोरण असलं पाहिजे, अशा प्रकारची एक शिफारस त्या काळामध्ये केली होती. म्हणजे भारतातल्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं आणि राष्ट्रविकासामधली शिक्षणाची भूमिका जी आहे ती भूमिका अधिक सक्षमपणे पार पाडण्यासाठी भारताला स्वतःचं एक स्वतंत्र अशा प्रकारचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असलं पाहिजे, अशा प्रकारचं मत कोठारी आयोगानं मांडलं होतं. आणि मग त्यानुसार 1968 साली एक नवं शैक्षणिक धोरण जे आहे हे नवं शैक्षणिक धोरण जाहीर झालं. म्हणजे 1966 साली कोठारी आयोगाचा अहवाल आला होता आणि त्यानंतर लगेचच 2 वर्षांनी एक नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 साली जाहीर झालं. आणि त्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशी करण्यात आल्या. मात्र हे 1968चं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे किंवा नवं शैक्षणिक धोरण आहे, या धोरणाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली नाही. म्हणजे त्याच्यामध्ये सुचवलेल्या शिफारशी अत्यंत चांगल्या होत्या किंवा उपयुक्त होत्या, मात्र त्याची अंमलबजावणी जी आहे ही अंमलबजावणी प्रामाणिकपणे झाली नाही. आणि त्यामुळं हे धोरण जे आहे हे धोरण फारसे परिणामकारकपणे योगदान जे आहे ते योगदान देऊ शकलं नाही. आणि त्यामुळं मग हे धोरण जे आहे हे धोरण अपयशी ठरलं, कारण त्याची अंमलबजावणीच व्यवस्थित झाली नाही. मात्र त्याचबरोबर मग 1968 नंतर जसा काळ बदलत गेला त्या बदलत्या काळानुसार देखील मग अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या देशामध्ये निर्माण झाल्या होत्या की ज्या समस्यांमुळं सर्वच क्षेत्रामध्ये एक प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणजे 1968 नंतर आता 1986 साल आलं, म्हणजे जवळपास 18 वर्षांचा कालावधी जो आहे तो 18 वर्षांचा कालावधी किंवा 17-18 वर्षांचा कालावधी लोटला होता. आणि ह्या 17-18 वर्षाच्या काळामध्ये अनेक प्रकारची परिस्थिती बदलली होती की ज्याच्यामध्ये लोकसंख्येचा प्रचंड प्रमाणामध्ये विस्फोट झाला होता, सुशिक्षितांची बेरोजगारी निर्माण झाली होती, लोकशाही मूल्य जपली जात नव्हती किंवा राष्ट्राविषयीचा अभिमान जो पाहिजे तो अभिमान कमी होत चाललेला होता. म्हणजे अशा पद्धतीनं अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या या काळामध्ये निर्माण झाल्या होत्या. आणि त्यामुळं भारत सरकारला पुन्हा एका नव्या शैक्षणिक धोरणाची गरज जी आहे, पुन्हा एका नवीन शैक्षणिक धोरणाची गरज भासली. आणि मग 1968 सालानंतर 1986ला हे धोरण जे जाहीर करण्यात आलं किंवा हे धोरण जे आलं त्याच्यामध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान जे आहेत स्वर्गीय राजीव गांधी, म्हणजे त्या काळातले तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी 5 जानेवारी 1985 रोजी एका नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची स्थापना करण्यात येईल अशा प्रकारची घोषणा केली. म्हणजे 5 जानेवारी 1985 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची स्थापना करण्यात येईल अशा प्रकारची घोषणा त्यांनी आपल्या एका भाषणामधून केली. आणि त्यानंतर म्हणजेच 20 ऑगस्ट 1985 रोजी परत एक शैक्षणिक अहवाल प्रसिद्ध झाला की ज्या शैक्षणिक अहवालाचं नाव आहे शैक्षणिक आव्हान 1 धोरणात्मक यथार्थ दर्शन. म्हणजे 20 ऑगस्ट 1985ला एक शैक्षणिक अहवाल प्रसिद्ध झाला की ज्या शैक्षणिक अहवालामध्ये भारतातल्या तत्कालीन शैक्षणिक परिस्थितीविषयी सविस्तर अशा प्रकारची चर्चा जी आहे
ती चर्चा घडवून आणली गेली आणि तो अहवाल म्हणजेच 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. तर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1985ला जाहीर झाला आणि 1986 पासून त्याची जी अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी सुरू झाली. मात्र हे शैक्षणिक धोरण आखत असताना त्या काळातले तत्कालीन पंतप्रधान जे आहेत राजीव गांधी यांनी अनेक प्रकारच्या अपेक्षा ज्या आहेत त्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यांचं म्हणणं असं होतं बघा की शिक्षण हा मानवी विकासाचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे शिक्षण हा काय आहे, मानवी विकासाचा केंद्रबिंदू आहे. मानवाचा जर विकास घडवून आणायचा असेल तर त्यासाठी शिक्षणाची नितांत गरज आहे. शिक्षणाशिवाय मानवाचा आपण विकास घडवू शकणार नाही. म्हणून त्यांनी असं म्हटलं की शिक्षण हा मानवी विकासाचा केंद्रबिंदू आहे. आणि भारतामध्ये त्या काळामधली जी समस्या आपण म्हटलं की प्रचंड लोकसंख्या वाढ होत चालली होती आणि लोकसंख्या ही एक समस्या म्हणून तिच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र राजीव गांधींचं म्हणणं असं होतं की लोकसंख्या म्हणजे समस्या नसून ती एक काय आहे, उत्पादक शक्ती आहे. लोकसंख्या ही काय आहे, समस्या नाही तर ती काय आहे, एक उत्पादक शक्ती आहे आणि ती आपली जमेची बाजू आहे. असा विचार करून हे शैक्षणिक धोरण आखण्यात यावं किंवा अंमलात आणण्यात यावं. म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट होत असताना लोकसंख्या ही समस्या नसून ती एक उत्पादक शक्ती आहे, कारण त्या लोकसंख्येच्या माध्यमातून आपल्याला प्रचंड प्रकारचं उत्पादन निर्माण करता येऊ शकतं आणि म्हणून ती आपली जमेची बाजू आहे. अशा प्रकारचा विचार करून नवीन शैक्षणिक धोरण जे आहे हे धोरण आखलं गेलं पाहिजे की ज्या शैक्षणिक धोरणामधून काय झालं पाहिजे, राष्ट्रीय चारित्र्य घडवलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपली परंपरा आणि संस्कृती जी आहे त्यांची जोपासना सुद्धा झाली पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा किंवा मत तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी जे होते त्यांनी व्यक्त केलं होतं. आणि मग हे सर्व अपेक्षा किंवा मतांचा विचार करून आणि 1985 रोजी हा जो काही अहवाल प्रसिद्ध झाला होता ह्या अहवालानुसार आणि ह्या अपेक्षांचा विचार करून 1986 साली एक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आलं आणि किंवा ते तयार झालं. आणि मग हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे तर ते आता आपण बघूया. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 म्हणजे 1986चं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अतिशय महत्त्वपूर्ण, त्या काळामध्ये असलेलं अतिशय महत्त्वपूर्ण धोरण आहे की ज्या धोरणाची अंमलबजावणी जवळपास पुढच्या पुन्हा एक जवळजवळ 14-15 वर्षापर्यंत पुन्हा कुठलंही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं नाही मधल्या काळामध्ये. तर त्या दृष्टिकोनातून हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण मानलं गेलं होतं. शिक्षण ही वर्तमान आणि भविष्य काळातील एकमेव आणि अद्वितीय अशी गुंतवणूक आहे. ह्या मुख्य तत्वावर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आधारलेलं होतं. म्हणजे शिक्षण काय आहे तर वर्तमान काळ आणि भविष्य काळातले एकमेव आणि अद्वितीय अशा प्रकारची गुंतवणूक आहे. कारण आज आपण या गोष्टीमध्ये गुंतवणूक केली तर भविष्य काळामध्ये त्याचा निश्चितपणे फायदा आपल्याला मिळणार आहे. जसं आपण एखाद्या उद्योगधंद्यामध्ये काही कच्चा माल देतो, त्यासाठी भांडवल आपण गुंतवतो आणि लगेच त्याच्यामधून पक्का माल तयार करतो आणि ती बाजारात विक्री करून फायदा घेतो. परंतु त्यामधून मिळणारं उत्पन्न जे आहे हे उत्पन्न कसं आहे, लगेच मिळणार आहे. मात्र तसं शिक्षणामधून मिळणारं उत्पन्न जे आहे हे लगेच मिळणारं नाही. तर ते भविष्य काळामध्ये काही थोड्या कालावधीनंतर, बऱ्याच कालावधीनंतर हे उत्पन्न आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की शिक्षण ही वर्तमान आणि भविष्य काळातली एकमेव आणि अद्वितीय अशा प्रकारची गुंतवणूक आहे. आणि हे जे विधान आहे ह्या विधानावरच हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय आहे आधारलेलं आहे. आणि त्याचबरोबर 21व्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी किंवा 21व्या शतकातील ही जी आव्हानं आहेत ही समर्थपणे पेलण्यासाठी शिक्षणामधून कार्यक्षम, विज्ञाननिष्ठ, राष्ट्रनिष्ठ आणि समाजातील आदर्श नागरिक घडला पाहिजे या हेतूनं हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यात आलं होतं. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून काय झालं पाहिजे तर 21वं शतक जे आपण उंबरठ्यावर आहोत त्या 21व्या शतकातली आव्हानं पेलण्यासाठी, समर्थपणे आव्हानं ती पेलण्यासाठी कार्यक्षम, विज्ञाननिष्ठ, राष्ट्रनिष्ठ आणि समाजातील आदर्श नागरिक घडले पाहिजेत, तरच आपण ती आव्हानं पेलू शकू. या हेतूनं हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यात आलं होतं. मग हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत मग ती वैशिष्ट्ये कोणती आहेत ते आता आपण बघूया. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986ची वैशिष्ट्ये, ही वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत बघा किंवा शिफारशी
कोणकोणती आहेत, तर त्यातली पहिली शिफारस किंवा वैशिष्ट्य आहे राज्यघटनेतील तरतुदीनुसार शिक्षण. म्हणजे राज्यघटनेतील तरतुदीनुसार शिक्षण हे पहिलं वैशिष्ट्य या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं असलेलं आपल्याला दिसून येईल की 1950 साली जी काही राज्यघटना अंमलामध्ये आली त्या राज्यघटनेमध्ये भारतीय संविधानामध्ये समाजवादी समाजरचना, सर्वधर्म समभाव किंवा सर्वांसाठी शिक्षण आणि लोकशाही मूल्यांचा विकास करण्यासाठी शिक्षणाची गरज जी आहे ही शिक्षणाची गरज सांगितलेली होती. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवादी समाजरचना, सर्वधर्म समभाव, सर्वांसाठी शिक्षण आणि लोकशाही मूल्यांचा विकास करण्यासाठी शिक्षणाची गरज जी आहे ही गरज त्या राज्यघटनेमध्ये प्रतिपादित करण्यात आली होती किंवा व्यक्त करण्यात आली होती. आणि घटनेच्या 45व्या कलमानुसार, म्हणजे घटनेमध्ये एक 45वा कलम आहे की ज्या 45व्या कलमानुसार धर्म, जात, वंश, प्रांत, लिंग हा कुठलाही भेद विचारात न घेता सर्वांना शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे 45वा कलम राज्यघटनेतलं जे आहे की ज्याच्यामध्ये काय सांगितलंय की कोणताही धर्म, जात, वंश, प्रांत, लिंग या प्रकारचा कुठलाही भेद न विचारात घेता सर्वांना शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. सर्वांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची तरतूद राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्या संविधानाप्रमाणेच मग काय झाली पाहिजे, शिक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे अशा प्रकारचं धोरण या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये स्वीकारण्यात आलं. म्हणजे राज्यघटनेमध्ये ह्या गोष्टी सांगितल्या होत्या, मात्र त्याची अंमलबजावणी जी आहे ही अंमलबजावणी अजूनपर्यंत होत नव्हती आणि ती अंमलबजावणी झाली पाहिजे अशा प्रकारचं धोरण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये स्वीकारण्यात आलं. आणि त्याचबरोबर 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 10+2+3 हा जो काही आकृतीबंध दिला होता तोच आकृतीबंध या 86च्या धोरणामध्ये सुद्धा स्वीकारण्यात येईल किंवा त्याचाच पुरस्कार करण्यात येईल अशा प्रकारची सुद्धा शिफारस या 86च्या धोरणामध्ये करण्यात आली. म्हणजे राज्यघटनेमध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत, जे काही कलमं सांगितलेली आहेत त्यानुसार शिक्षण हे समाजातील सर्व घटकांना दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची पहिलं वैशिष्ट्य जे आहे हे वैशिष्ट्य या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं असलेलं दिसून येईल. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिक्षणाची समान संधी. म्हणजे आपण 1964-66 साली नेमलेल्या कोठारी आयोगानं सुद्धा ही शिफारस केली होती की शिक्षणाची समान संधी, समाजातल्या सर्व घटकांना शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे, मग ते श्रीमंत गरीब असतील किंवा वेगवेगळ्या जाती धर्मातले असतील. तर तशाच पद्धतीची अपेक्षा या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986च्या धोरणामध्ये सुद्धा करण्यात आलेली होती की सर्वांना शिक्षणाची समान संधी दिली गेली पाहिजे आणि त्यावर भर देण्यात येईल अशा प्रकारची शिफारस या शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलेली होती. मग सर्वांना म्हणजे कुणाकुणाला, तर स्त्रिया असतील, मागासवर्गीय घटक असतील, अनुसूचित जाती आणि जमातीमधले घटक असतील, भटके लोक असतील, अपंग असतील किंवा अल्पसंख्याक लोक असतील, ह्या सर्वांना शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. म्हणजे कोठारी आयोगानं केवळ मागासवर्गीय आणि गरीब श्रीमंत एवढाच भेद विचारात घेतला होता, मात्र ह्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये स्त्रिया असतील, मागासवर्गीय घटक असतील, अनुसूचित जाती जमाती असतील, भटके लोक असतील, अपंग असतील, अल्पसंख्याक असतील, ह्या सर्व प्रकारच्या समाजातल्या घटकांना शिक्षण देण्याची तरतूद केली पाहिजे किंवा त्यांच्या शिक्षणावर भर दिला गेला पाहिजे अशा प्रकारच्या शिफारशी करण्यात आला. म्हणजेच समाजामधला कुठलाही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये अशा प्रकारची ही शिफारस होती की शिक्षणाची समान संधी समाजातल्या सर्व घटकांना उपलब्ध करून दिली पाहिजे अशा प्रकारचं हे दुसरं वैशिष्ट्य किंवा शिफारस या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986चे असलेले आपल्याला दिसून येईल. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण. म्हणजे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झालं पाहिजे ही सुद्धा राज्यघटनेतल्या 45व्या कलमामध्येच दिलेली एक तरतूद आहे. आणि त्या काळामध्ये असं म्हणलं होतं बघा की 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना सक्तीचं आणि विनामूल्य शिक्षण देण्याची घटनात्मक तरतूद केली होती. म्हणजे घटनेमध्ये 45वं जे कलम आहे त्या कलमामध्येच ह्या पण तरतुदीचा समावेश आहे की वय वर्ष 6 ते 14 ह्या वयोगटातल्या सर्व मुलामुलींना सक्तीनं
मोफत आणि सार्वत्रिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे, तशा प्रकारची घटनात्मक तरतूद घटनेमध्ये केली होती. मात्र त्याची यशस्वी अंमलबजावणी अजून झाली नव्हती. म्हणजे 1950ला राज्यघटना अंमलात आली आणि 1986चं हे धोरण आहे की एवढ्या वर्षामध्ये सुद्धा अजून त्या तत्वाची किंवा तरतुदीची अंमलबजावणी योग्य प्रमाणामध्ये झाली नव्हती. आणि म्हणून या 1986च्या धोरणामध्ये परत त्याचा पुनरुच्चार जो आहे तो पुनरुच्चार करण्यात आला की वय वर्ष 6 ते 14 वयोगटातल्या मुलामुलींना सक्तीनं आणि विनामूल्य मोफत शिक्षण दिलं गेलं पाहिजे, अशा प्रकारची तरतूद त्यांनी पुन्हा एकदा या धोरणामध्ये केली की ज्याच्यामध्ये त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की 1990पर्यंत 6 ते 11 वर्षे वयोगटातील सर्व मुलामुलींना सक्तीचं विनाशुल्क आणि सार्वत्रिक शिक्षण दिलं जाईल. म्हणजे पहिला टप्पा त्यांनी सांगितला की 6 ते 11 वर्ष 1990पर्यंत, म्हणजे पहिल्या 5 वर्षामध्ये 6 ते 11 वर्षापर्यंतच्या सर्व मुलामुलींना हे शिक्षण सक्तीचं विनाशुल्क आणि सार्वत्रिक स्वरूपामध्ये द्यावं. आणि त्यानंतर 1995पर्यंत म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये 11 ते 14 वर्षे वयोगटातील मुलामुलींना हे शिक्षण सार्वत्रिक स्वरूपाचं देण्यात यावं, अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी या शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आली होती. म्हणजेच काय की प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे. वय वर्ष 6 ते 14 हा जो वयोगट आहे, ह्या वयोगटातल्या सर्व मुलामुलींना काय झालं पाहिजे, प्राथमिक शिक्षण हे मोफत मिळालं पाहिजे, अशा प्रकारची जी काही अपेक्षा राज्यघटनेमध्ये केलेली होती, परंतु त्याची अंमलबजावणी अजून झाली नव्हती. त्याचाच पुनरुच्चार पुन्हा एकदा या 86च्या धोरणामध्ये करण्यात आला आणि सर्वांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. 1995पर्यंत हे शिक्षण सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या 86च्या धोरणामध्ये व्यक्त करण्यात आली. त्यानंतर शिक्षणाचा आकृतिबंध, म्हणजे शिक्षणाच्या आकृतिबंधाच्या संदर्भात सुद्धा शिफारस जी आहे ती शिफारस परत एकदा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986मध्ये केलेली आपल्याला दिसून येईल. तर मग ही शिफारस नेमकी काय होती, तर आपण बघितलं की कोठारी आयोगानं 10+2+3 हा एक समान आकृतिबंध जो आहे तो एक समान आकृतिबंध संपूर्ण देशभर एक समान आकृतिबंध सुचवला होता. त्याच आकृतिबंधाचा पुनरुच्चार 1968च्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा करण्यात आला होता आणि परत 1986च्या या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा या 10+2+3 याच आकृतिबंधाचा स्वीकार करण्यात आला होता. म्हणजे 1964 साली कोठारी आयोगानं जो काही हा 10+2+3 आकृतिबंध सांगितला होता, तोच आकृतिबंध पुन्हा एकदा 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा स्वीकारण्यात आलेला आपल्याला दिसून येईल की ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की पहिलं 5 वर्षाचं शिक्षण आहे हे कुठलं असेल तर 1ली ते 5वी पर्यंतचं शिक्षण राहील. पहिलं 5 वर्षाचं म्हणजे 1ली ते 5वी पर्यंतचं शिक्षण. पुढील 3 वर्षाचं शिक्षण म्हणजे 6वी ते 8वी पर्यंतचं शिक्षण, ज्याला त्यांनी उच्च प्राथमिक शिक्षण असं म्हणलंय. म्हणजे 1ली ते 5वी प्राथमिक शिक्षण आणि पुढचं 6वी ते 8वी उच्च प्राथमिक शिक्षण. त्यानंतर पुढील 2 वर्षाचं जे शिक्षण आहे त्याला माध्यमिक शिक्षण असं म्हणलंय की ज्याच्यामध्ये 9वी आणि 10वी पर्यंतच्या वर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे हे जे 3 स्तर आहेत, 5 वर्ष, 3 वर्ष आणि 2 वर्ष, म्हणजेच हे काय आहे 10. पहिले 10 वर्षाचं जे काही सामान्य शिक्षण आहे ते सामान्य शिक्षण म्हणजे पहिले 10 वर्ष जे आहे त्याची विभागणी, पहिले 5 वर्ष इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत प्राथमिक शिक्षण, पुन्हा 3 वर्ष उच्च प्राथमिक शिक्षण 6वी ते 8वी आणि 2 वर्षाचं माध्यमिक शिक्षण 9वी ते 10वी, अशा पद्धतीनं त्याची विभागणी करण्यात आली. त्यानंतर पुढील 2 वर्ष अधिक 2 जे आहे हे उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे 11वी 12वी की ज्याला अधिक 2 अशा पद्धतीनं स्तर जो आहे तो स्तर या ठिकाणी ठेवला गेलेला होता. आणि मग पुढील जो 3रा स्तर आहे म्हणजे 3 वर्षाचं उच्च शिक्षण किंवा विद्यापीठीय शिक्षण की ज्याच्यामध्ये FY ते TY म्हणजे FY SY TY हा जो स्तर आहे हा स्तर आहे की ज्याला आपण इथं अधिक 3 असं म्हटलेलं आहे. म्हणजे 10+2+3 हा जो आकृतिबंध आहे हा आकृतिबंध अशा पद्धतीने स्वीकारण्यात आला की ज्या आकृतिबंधामध्ये 5+3+2+2+3 अशा पद्धतीनं हे धोरण निश्चित करण्यात आलं. म्हणजे ह्या 10+2+3ची फोड म्हणजे पहिल्या 10 वर्षाची फोड त्यांनी 5+3+2 अशा पद्धतीने केली आणि पुढचे हे +2 म्हणजे 11वी 12वीचे वर्ग आणि पुढचे 3 म्हणजे FY ते TYचे वर्ग, अशा पद्धतीनं संपूर्ण देशभर समान आकृतिबंध असेल
अशा प्रकारचं प्रतिपादन पुन्हा एकदा ह्या 1986च्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलं. त्यानंतर मग पुढील शिफारस किंवा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम. म्हणजे अशा पद्धतीनं पुढील वैशिष्ट्य जे आहे ते राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या संदर्भात आहे. म्हणजे संपूर्ण देशभर ज्या पद्धतीने एक समान आकृतीबंध असला पाहिजे तशाच पद्धतीनं संपूर्ण देशभर राष्ट्रभर एक समान अभ्यासक्रम असला पाहिजे अशा प्रकारची सुद्धा अपेक्षा या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आली की त्यामध्ये विविध स्तरानुसार संपूर्ण देशभर शिक्षणाचा लवचिक अभ्यासक्रम त्यांनी सुचवला आहे. म्हणजे विविध स्तर म्हणजे आपण बघितलं की पहिलं प्राथमिक शिक्षण आहे, उच्च प्राथमिक शिक्षण आहे, माध्यमिक शिक्षण आहे, उच्च माध्यमिक शिक्षण आहे, विद्यापीठीय शिक्षण आहे. म्हणजे शिक्षणाचे हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे स्तर आहेत त्या वेगवेगळ्या स्तरानुसार संपूर्ण देशभर शिक्षणाचा एक लवचिक अभ्यासक्रम जो आहे तो लवचिक अभ्यासक्रम सुचवण्यात आला की ज्याला त्यांनी राष्ट्रीय अभ्यासक्रम असं म्हणलेलं आहे की ज्या राष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये गाभा घटकांचा समावेश करण्यात आला होता. जे एकूण 10 गाभा घटक जे आहेत हे 10 गाभा घटक त्यांनी या अभ्यासक्रमामध्ये सुचवले होते की ज्या 10 गाभा घटकांचा समावेश या राष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला होता. तर हे 10 गाभा घटक कोणते होते तर पहिला आहे बघा भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या. जे पहिला घटक आहे भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या. दुसरा आहे राष्ट्रीय अस्मितेची जोपासना. तिसरा घटक आहे भारताचा सामायिक आणि सांस्कृतिक वारसा. त्यानंतर चौथा आहे समाजवादी समाजरचना. पाचवा आहे धर्मनिरपेक्षता. सहावा आहे स्त्री पुरुष समानता. त्यानंतर सातवा आहे पर्यावरण संरक्षण. आठवा आहे सामाजिक अडसरांचे निर्मूलन. नववा आहे छोट्या कुटुंबाचा आदर्श. आणि 10वा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन. तर अशा पद्धतीनं हे 10 गाभा घटक जे आहेत हे 10 गाभा घटक ह्या राष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये सुचवण्यात आले होते की ज्याचा संबंध कुठं होता तर ह्या काळामध्ये म्हणजे 1968 नंतर 1986 पर्यंत मधल्या काळामध्ये जी काही परिस्थिती बदलली होती किंवा ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या देशामध्ये निर्माण झालेल्या होत्या ह्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व जे 10 गाभा घटक आहेत हे 10 गाभा घटक सुचवले होते. आणि ह्या 10 गाभा घटकांची अंमलबजावणी जर योग्यरित्या झाली तर ज्या काही समस्या निर्माण झाल्या होत्या त्या सर्व समस्या याच्या माध्यमातून सुटतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मग या सर्व गाभा घटकांच्या अभ्यासामधून राष्ट्रीय सांस्कृतिक मूल्यांची जोपासना, राष्ट्रीय एकात्मता आणि पर्यावरण संतुलन साध्य करायचे आहे अशा प्रकारची पण अपेक्षा किंवा मत या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये व्यक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अनौपचारिक शिक्षणाची तरतूद. म्हणजे अनौपचारिक शिक्षणाची तरतूद. अनौपचारिक शिक्षण आणि औपचारिक शिक्षण म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे की औपचारिक शिक्षण म्हणजे 4 भिंतीच्या आतमध्ये दिलं जाणारं शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण म्हणजे 4 भिंतीच्या बाहेर अंशतः दिलं जाणारं शिक्षण किंवा वेगवेगळ्या मार्गाने दिलं जाणारं शिक्षण ज्याला आपण म्हणतो अनौपचारिक शिक्षण की जिथं फार मर्यादा नसतात किंवा कंपल्सरी जास्त गोष्टी नसतात असं शिक्षण म्हणजे अनौपचारिक शिक्षण. तर अनौपचारिक शिक्षणाची तरतूद या ठिकाणी या 86च्या धोरणामध्ये करण्यात आली होती की प्राथमिक शाळेमधील ज्या मुलांची गळती झालेली आहे म्हणजे ज्यांनी मधूनच शाळा सोडलेली आहे असे जे काही विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांचा वयोगट 9 ते 14 वर्ष असेल अशा वयोगटाच्या मुलांसाठी ह्या अनौपचारिक शिक्षणाची सोय या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आली. म्हणजे प्राथमिक शिक्षण सर्वांना सक्तीनं मोफत आणि सार्वत्रिक दिलं गेलं पाहिजे असं जरी म्हटलेलं असलं तरी अनेक कारणांमुळं बरेचसे विद्यार्थी या वयोगटामधून त्यांची गळती होते किंवा मधूनच शाळा सोडली जाते. अनेक प्रकारची कारणं त्याच्यासाठी आहेत. मात्र मग असे ज्या मुलांची गळती झालेली आहे किंवा ज्यांनी मधूनच शाळा सोडलेली आहे अशा 9 ते 14 वर्ष वयोगट म्हणलेलं आहे. म्हणजे 9 ते 14 वर्ष वयोगटातली ही जी काही मुलं आहेत की ज्यांची मधून शाळा सुटलेली आहे किंवा गळती झालेली आहे अशा मुलांसाठी अनौपचारिक शिक्षणाची सोय करण्यात येईल अशा प्रकारची सूचना या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये केली होती. आणि त्यासाठी अनौपचारिक शिक्षण केंद्रे स्थापन केली जातील आणि त्यांना आधुनिक सुविधा पुरवण्यात येतील अशा प्रकारचं धोरणसुद्धा इथं आखण्यात आलं होतं. म्हणजे
यांना शिक्षण देण्यासाठी अनौपचारिक शिक्षण केंद्र, खास अनौपचारिक शिक्षण केंद्र स्थापन करण्यात येतील की ज्या अनौपचारिक शिक्षण केंद्राच्या माध्यमातून अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवून हे जे मुलं शाळेमधूनच शाळा सोडलेली आहे किंवा गळती झालेली आहे अशा मुलांसाठीची शिक्षणाची सोय ह्या अनौपचारिक शिक्षण केंद्राच्या माध्यमातून केली जाईल, अशा प्रकारची अपेक्षा किंवा सूचना या ठिकाणी या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986ची जी काही वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत त्यापैकी केवळ 6 वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. राहिलेली जी काही अनेक अजून वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण अजून 1-2 व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. ही जी काही 6 वैशिष्ट्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहेत, ही वैशिष्ट्ये जर आपणाला आवडली असतील, समजली असतील तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.